महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन क्षेत्रातील स्थळावर बंदी आणण्यापेक्षा उपाययोजना करून पर्यटन खुले करा। कर्जत तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जातो आणि तिथेच बंदी घातली जाते, हा काय उपाय नाही। मागील सलग 4 वर्ष कर्जत तालुक्यामध्ये 144 कलम लावला होता। मागील 2 वर्ष कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय योग्य होता, पण त्या अगोदरचे 2 वर्षही कलम 144 लावण्यात आला होता। कर्जत तालुक्यात MIDC नसल्याने रोजगाराची खूप मोठी समस्या आहे। त्यात 2 वर्ष कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय बंद पडले आहेत। असेच जर 144 कलम दरवर्षी लावण्यात आले तर कर्जत तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी होईल व कर्जतचा पर्यटन व्यवसाय बंद पडेल। पावसाळ्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी व ट्रेकिंगला कर्जतला पसंती देतात। अशाने बेकारे, वदप, नेरळ, जुम्मापट्टी, सोलनपाडा, कोंडाणा, लेणी, माथेरान, पेब व पेठ किल्ला, पांडवलेणी असे अनेक धबधबे, लेणी, पर्यटन स्थळे व ऐतिहासिक स्थळे आहेत। तालुक्याला निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे। या पर्यटन स्थळावर अनेक छोटे मोठे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, ग्रामीण भागात घरगुती जेवण देणारे, खानावळ, वडापाव, भजी विक्रेते, हातगाडीवर मक्का विकणारे, चहा, कॉफी विकणारे, सँडविचवाले, पान टपरी असे अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत। त्यात 2 वर्ष लॉकडाऊन, कोरोनामुळे अनेक लोकांचा व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर आलेत। नोकर वर्गाचा पगार देता येत नाही, बँकेचे हप्ते, रिक्षा, टॅक्सी, टेम्पो यांचे बँकेचे थकीत राहिलेले हप्ते, कुटुंब, घर चालवायचे कसे यात सर्वसामान्य माणूस अडकून गेलाय। आपणास विनंती आहे की एवढे सारे घटक पर्यावरणावर अवलंबून असतील तर योग्य विचार व्हावा। पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यटन वाढीसाठी स्थानिक प्रशासनाने ग्रामपंचायत यांना सोबत घेऊन येणाऱ्या पर्यटकांकडून योग्य कर घेऊन त्यातून त्यांच्या सुरक्षतेसाठी लाईफ गार्ड नेमावेत, कचरा व्यवस्थापन करावे, चेंजिंग रूम, टॉयलेट या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। यातून स्थानिक युवकांना रोजगार निर्माण होईल। पर्यटकांना नियम व अटी लागू करावेत, त्यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटनात वाढ होईल व स्थानिक लोकांना निदान पोटापुरता का होईना रोजगार निर्माण होतो। कोकणात सर्वात समृद्ध निसर्ग आणि त्यावर आधारित पर्यटन आहे, पण होतंय काय, काही नागरिकांच्या निष्काळजी आणि आताताईपणामुळे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन क्षेत्रावर बंदी आणून जिल्ह्यातील पर्यटन लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, ताम्हिणी घाट, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वळवून आपल्याच जिल्ह्यातील पर्यटन आपणच मोडीत काढत आहोत। शासनाच्या मदतीने, सहकार्याने विसंबून नाही, आपण स्थानिकांनी जर योग्य त्या उपाययोजना केल्या तर खोपोली, खालापूर, कर्जतसह रायगड जिल्ह्यातील मग ते देवकुंड धबधबा असो किंवा मग श्रीवर्धन तळा, माणगाव, रोहा, अलिबाग, मुरुड, पेण सह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पावसाळी पर्यटन क्षेत्रावर आणि त्या भागातील स्थानिक रोजगारावर आपणच मोठी कुऱ्हाड घालतोय। पर्यटन खुले केल्यामुळे त्या भागातील स्थानिक चहावाले, वडापाववाले, नाश्ता, जेवण, रिसॉर्ट यांचं आपण खूप मोठे नुकसान करतोय। कोविड महामारीच्या 2 वर्षानंतर पर्यटनमुळेच रोजगार उपलब्ध झाले आहेत आणि मोठी संधी आहे आपल्या जिल्ह्यात। साधं उदाहरण घ्या, खंडाळा घाटात जाताना अमृताजन पुलावरून चहावाले, मक्केवाले व इतर फास्ट फूडमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो, त्याच आपण आपल्या भागातील रोजगाराचं नुकसान करतोय। तसेच जे कोणी पर्यटक ड्रिंक करून येतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करता येईल। यामुळे फक्त जबाबदार व्यक्तीच पाण्यात उतरेल, पाण्यात मग ते धबधबा, नदी, नाले, धरण किंवा समुद्र असो। यावर आपण शासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात लाईफ जॅकेट पुरवणारी योजना उभी करू। ते घेऊनच पाण्यामध्ये जाणं गरजेचं, त्यामुळेही रोजगार निर्माण होईल। आपत्कालीन संस्थांचे कार्यकर्ते तिथे सुरक्षा पुरवतील। शासनाच्या मदतीने प्रथमोपचार केंद्र उभी करू। प्रवेश फी आकारून स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी उभा करता येईल, जेणेकरून व्यवस्था उभी करायला मदत होईल। कर्जत तालुका हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो आणि ठिकठिकाणी बंदी घातली जाते, हा काय उपाय नाही। कोरोना काळात 2 वर्षे सर्व बंद असल्याने काही काचे लोक नोकरी गेले, घर कसे चालवायचं अशांनी तालुक्यात निसर्ग सौंदर्य, ठिकठिकाणी छोटे छोटे दुकाने, हॉटेल व घरगुती जेवण देणारे, खानावळ, वडापाव, भाजी विक्रेते, हातगाडी, मका विकणारे, चहा, कॉफी विकणारे असे अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून असतात आणि प्रशासनाने बंदी घातली तर घर कसे चालवायचे असा प्रश्न येथील टपरीधारकांना पडला आहे।
सागर शेळके, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कर्जत तालुका. महाराष्ट्र माझासाठी कनेश पवार, कर्जत. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता: मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.